नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज मी आमच्या शेतामध्ये चालली आहे, तुम्हाला शेत दाखवते. उद्या मला माझ्या सासरी जायचं आहे. चला म्हणलं शेतातला ब्लॉग थोडासा काढूया. गावाला यायच्या आधी खूप सारं ठरवलं होतं की आम्ही असं करेन तसं करेल, खूप सारे ब्लॉग काढेन शेतातले वगैरे, कारण शेतातले ब्लॉग थोडेसे फेमस म्हणजे भारी वाटतात आणि लोकांना आवडतात पण शेतातले ब्लॉग. त्यामुळे मग काढणार होते, पण आज पहिल्यांदा शेतातला व्लॉग काढत आहे. खरंच मला एका महिन्यामध्ये एक महिना मी माझ्या माहेरी होते, पण खरंच मला जमलं नाही काय माहिती. म्हणजे असे दिवस जातात माहेरी, आणि आता सासरी पण 1 महिन्याभर राहणार आहे मी, त्याच्यानंतर परत जाणार आम्ही. तर बघा इथे पहिल्यांदा तुम्ही तर पाहिलंच, मी आले शेतामध्ये. नंतर मग मी इथं भोपळ्याची झाड नाही, भोपळ्याची वेल असते, तर बी लावलं होतं. मग त्यापासून हे छान असे भोपळ्याची वेली तयार झाल्या आहेत आणि खूप छान त्याला भोपळे येतात. आणि हे माझ्या चुलत्याच्या मुलाचं आहे, म्हणजे दादांचं. तसं काही नाही, आमचं तुमचं सगळ्यांचंच, म्हणजे आम्ही मिळून मिसळून खातो. तर ही जी आहे ना, ही पूर्ण ऊस लावलेला आहे. आता तुम्ही पाहिलात की 2 टप्प्यामध्ये ऊस लावला. एक माझ्या चुलत्याच्या मुलाचा आहे, म्हणजे दादाचा, आणि एक माझ्या वडिलांचा आहे. आता माझ्या वडिलांचा असला म्हणजे तो थोडाफार हिस्सा माझा पण असणारच त्यामध्ये. मी कधी हिस्सा वगैरे कसं काही करत नाही, पण स्टील आहे म्हणजे. तर शेतातली हवा छान गार, मग इतकं भारी वाटत होतं ना, असं वाटत होतं की रोज का नाही आले मी. आणि शेवटच्या दिवशी आले मी इथं पाहायला. एक दिवशी गेलं होतं पोहण्यासाठी, फक्त आमच्या विहिरीवर गेलं होतं. सूर्य बघा संध्याकाळी एकदम मावळत आहे ना, तर किती छान वाटत आहे. मी असंच उड्या मारत इकडून तिकडून जाते नेहमी. हा फक्त मधला बांध आहे, बाकी मग सगळी शेती ही आमच्या चुलत्यांची, आमची वगैरे, म्हणजे आजोबांची शेती असते. मग ती अशीच वाटून वगैरे भेटल्याच्या नंतर असं बांधमध्ये घालून शेती वाटली जाते. तर पाहू शकता तिकडे ना पूर्ण वांगे आहेत ना, हे अशा प्रकारे झाले आहेत, कारण वांग्याची शेती होती तर माझ्या चुलत भावाची. तर मग ती पूर्ण काढली आहे त्यांनी, कारण खूप वर्ष झालं ते वांगे होते. जवळजवळ वर्ष नाही, त्याला 6 महिने वगैरेच काहीतरी व्हॅलिडिटी असते त्याची. मग ते पूर्ण काढून टाकलं आहे त्यांनी. तर समोर दिसतंय ते आंब्याचं झाड, ते माझ्या आजोबांनी लावलं आहे. आणि त्याला खूप छान आंबे येतात, म्हणजे अख्ख्या गावामध्ये असे आंबे कोणाच्या झाडाला नसतील असे आंबे तिथे येतात. आणि आता पाहू शकतो थोडे आले आहेत मोहर वगैरे, म्हणजे आंबे बऱ्यापैकी आले आहेत. आता काढायचे पण आले आहेत. ते आंबे आजोबांनी लावलेलं आहे, त्यामुळे मग त्या आंब्याचे 3 हिस्से होतात. म्हणजे माझे पप्पा आणि माझे 2 चुलते, असे तिघांच्यात ते हिस्से होतात. आणि हे खूप वर्षापासून, जेव्हापासून आजोबा गेले आहेत तेव्हापासून हे असंच होतं. आम्हाला पहिल्यांदा 2-2, 3-3 गोण्या आंबे यायचे ह्या झाडाचे. ह्या झाडाने इतके जास्त आंबे दिलेत ना, पण आता हे झाड पूर्ण म्हातारं झालं आहे, त्यामुळे बळच आता 1 घमेलं 2 घमेलं असे आंबे निघतात. प्रत्येकाला 1-1 घमेलं असं वाटून, म्हणजे 3 हिस्से करायचे. प्रत्येक आंबे सगळे खाली काढायचे 3 भावांनी, आणि मग त्याचे 3 हिस्से करायचे, असं असते प्रत्येक वेळी. तर आता मी पाहत होते माझ्या हाताला एखादा येतोय का, कारण ह्याची कैरी पण खूप छान आहे, म्हणजे आंबट आहे बरं का, पण आंबा खूप जास्त गोड आहे. आणि रस तर इतका निघतो ना, की एका आंब्यात 2 जण जेवतील एवढा तर रस निघतो. खरंच ह्या आंबा आहे ना, खरंच खूप लकी ठरला आमच्यासाठी. आणि इतका जास्त म्हातारा झालाय तो आंब्याचं झाड, तरी पण तो अजून पण आंबे देतोय म्हणल्याच्या नंतर, म्हणजे अजून कायच एक्सपेक्ट करावं ना त्याच्याकडून. तर आहे ना, हे खूप मोठं होतं. इकडची फांदी तुटते, तिकडची फांदी तुटते, वाळ आता जसं त्याचं वय होत चाललंय तसं ना फांद्या तुटत चालले, तर त्यामुळे थोडंसं कमी झालं आहे, पण खूप जास्त मोठा होता. तर इकडे गहू वगैरे सगळं काढलं आहे. पलीकडचं रान एकदम पडीक आहे. पलीकडे दिसते ना, तो आहे माझ्या पप्पांचा. म्हणजे असे 2-2.5 एकर शेती आहे आम्हाला. 2-2 एकर सगळ्यांना वाटून आली पूर्वजांकडून, आणि अर्धा एकर माझ्या पप्पांनी अशीच एक्स्ट्राची घेतली होती. तर इथे बघा आता आम्ही सोलार वरती बसवला आहे विहिरीच्या. तर विहिरीच्या ठिकाणी आले आहे, आणि इकडे खूप जास्त पक्षीने असे घरटे वगैरे केले आहेत. भारी वाटतं, म्हणजे त्यांची कला किती, म्हणजे एक चोचीने हे बनवतात ना, खूप असं निरागस, एवढं भारी वाटतं ना. ते म्हणजे प्राऊड फील होते की एवढे पक्षी हे असं करू शकतात, तर आपण का नाही करू शकत. अजून वयाच्या 25व्या वर्षी अजून घर पण नाही झालं स्वतःचं, ठीक आहे, स्टील करू शकतो आपण इथून पुढे, पण काय वेळ अजून गेलेली नाही आहे. तर इकडे बघा शूट करायला माझ्यासोबत कोणच नाही आलं. सगळ्यांना म्हणलं चला माझ्यासोबत माझं शूट करायला, पण कोणच नाही आलं. त्यामुळे स्टँड घेऊन गेले मी, लिटरली सांगते, स्टँड इथे ठेवलं, पुढे मी चालत गेले, परत मागे जाऊन ते स्टँड आणलं. इतकं लिटरली ह्या व्हिडिओला खरंच मला खूप जास्त त्रास झाला. पण तुम्ही जर तुमचा सपोर्ट नाही भेटला तर
हे सगळी मेहनत ना व्यर्थ जाते. त्यामुळे प्लीज व्हिडिओला एक लाईक करत जा. तर इथे आल्याच्यानंतर खूप भारी वाटतं, कारण असं वाटतं की लगेच उडी मारावं की काय. पण आता सगळ्यांचं शेतं भिजवण्याची कामं चालू आहेत, म्हणजे शेतामध्ये काय असेल पीक वगैरे ते भिजवण्याची कामं चालू आहेत. त्यामुळे पाणी पाहू शकतात किती जास्त खाली गेलं आहे, म्हणजे अजिबात पाणी नाही आहे. मागच्या यात्रेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की खूप वरती म्हणजे पायऱ्यांच्या वरती पाणी होतं, आणि आता लिटरली पाणी नाही आहे त्याच्यामध्ये. असं पाहूनच कसं तरी वाटतं, पण ठीक आहे. आता शेताला पण पाणी लागतं, त्यासाठी ते विहीर असते ना. नक्कीच आता बोरवेलला वगैरे पाणी ती विहीर पण फुल भरेनच. बाकी मग ते समोरचं जे झाडं आहे ते पण चुलत्यांचे आहेत. नारळाचं झाड वगैरे, पलीकडची शेत वगैरे ते चुलत्यांचे आहेत. सगळेच असे शेजारी आहेत, म्हणजे चुलत्यांचे. पूर्वीच्या काळी कसं होतं, म्हणजे एकच माणूस होता आणि त्यांच्यापासून मग त्याचे मुलं मग असे वाटत आता एवढी सगळी शेती आम्हाला आली आहे. बाकी मग इथे मी छान वातावरणाचा एन्जॉय करत होते, आणि तुम्हाला जसं सांगितलं की स्टँड लावलं होतं, त्यामुळे सारखं मला पुढे मागे यायला लागत होतं. बाकी मग तिकडे ना एक आंब्याचं झाड होतं, चला म्हणलं तिथलचे आंबा घेऊयात, कारण तो पण खूप जास्त गोड आहे. म्हणजे काय आंबे असे असतात खरंच की ते ना कैरी खाल्ली तरी पण तो खूपच जास्त छान लागते कैरी पण, आणि काय आंबे असे असतात की कैरी इतकी जास्त आंबट असते आणि आंबा खूप जास्त गोड असतो. जसं की ते आमचं म्हातार झाड आहे ना, सेम तसंच आहे. कैरी खूप जास्त आंबट आहे, पण आंबा खूप जास्त गोड आहे. म्हणजे कलबी वगैरे काय आंबे असतात त्याला महागे पडेल असा आंबा आहे. त्याचं नाव मला माहीत नाही, जातीचं नाव, कारण ते खूप वर्षापासून आहे. त्या काळात तर जाती वगैरे काही नसते ना, खूप वर्षाचं आहे ते. आजोबांच्या काळातलं म्हणलं तुम्ही पाहू शकता, शतक उलटलं आहे पूर्ण. तर हे आंबा आणलं मी आता, आणि बऱ्यापैकी पिकला नाही म्हणजे त्याला डोळा पडलेला, त्याला काय बोलतात, काहीतरी बोलतात, त्याला एक वर्ड आहे. तर तसं झालेलं आहे. तर त्याला पिकायला ठेवलं की पिकून जाईन तो आंबा थोड्या दिवसातच. पण मी त्याला असं घासला, कारण त्यातून चिक निघत होता आणि असं काही करायचं नसतं, पण लिटरली त्याला मी घासला तर तो आता खराब झाला आंबा. तर अशी होती आमची शेती. एवढी सगळी दाखवली तुम्हाला, तेवढीच शेती आहे. 2 एकर पूर्ण आहे. बागायतदार आता त्यातलं खूप जास्त प्रकार असतात. खरंच मी शेतकऱ्याची मुलगी असून मला ना खरंच शेतामधलं काहीही माहीत नाही, काडीच माहीत नाही, कारण कधी वडिलांनी शेतामध्ये नेलंच नाही, कधीच नाही. मी एकतर इकडे नव्हतेच, माझ्या शाळा वगैरे शिकायला मामाच्या गावाला होते, किंवा मग दौंडला आमची जो तालुका होते तिथं होते. त्यामुळे इथे काही जास्त काही सवालच नाही इकडे राहायचा, आणि शेतामध्ये तर काही आमच्या जास्त नसतंच. कधी माझी मम्मी पण शेतामध्ये जात नाही, कधी फक्त काही असं कार्यक्रमच म्हणते मी, कधी काही काम वगैरे असेल ना तरच शेतामध्ये. बाकी मग आता तर एवढं तर नसतेच. तर इथे नारळाच्या झाडाचा छोटासा नारळ पडला आहे, आणि इकडे हे सगळं सोलार वगैरे, कारण लाईट गेल्याच्या नंतर मग कसं भिजवायचं वगैरे, त्यामुळे सोलार वगैरे सगळी व्यवस्था छान अशी केली आहे आमच्या दादांनी, आमच्या सगळ्या चुलत्यांनी वगैरे, पप्पांनी वगैरे सगळ्यांनी केली आहे. तर आता इकडे आम्ही ना आमच्या छोट्याशा आंब्याच्या झाडाकडे आले. हा आंबा आमचा ओन आंबा आहे, आंब्याचं झाड हे, कारण हे माझ्या भैयानी किंवा मग मम्मीने वगैरे कोणतरी लावलं आहे, आता मला आठवत नाही नेमकं. तर ह्याला पण खूप छान छोटे असे आंबे आले आहेत, आणि खूप जास्त गोड आहेत याचे आंबे. म्हणजे अशा गोड आहेत ना, तुम्ही पाहूच, कैरीच बघा किती छान आहे, खरंच खूप जास्त गोड आहे. आणि हे आमचं आंब्याचं झाड आहे, त्यामुळे त्याला बस 4-5 आंबे येतात. नाहीतर मोठं असतं मग त्याला वाटकरी जास्त असल्याच्यामुळे मग ते जास्त आंबे येतं मोठं झाड. पण आता हे आत्ताच 2 वर्षापूर्वीपासूनच ह्याला आंबे येतं ते. बाकी मग हे 4-5 वर्षाचं झाड असेलच बहुतेक मे बी. आणि इकडच्या साईडला पण ऊसच लावून दिला आहे सगळा, कारण ह्यावेळेस प्रत्येक वेळेस आम्ही टोमॅटो, कलिंगड वगैरे असंच टरबूज वगैरे असतं आमच्या शेतामध्ये, पण ह्यावेळेस सगळा ऊस लावून दिला आहे. हादग्याचं झाड आहे, हादग्याचं जे हादगा असतो ना त्याचं झाड आहे. इकडे हत्ती गवत आणि ते सगळं हे होतं, टोमॅटो लावलेलं होतं, पण आता तो काढलेला आहे. सो टोमॅटोचं मोकळं शेत. आता तिकडे चिकूची वगैरे झाली, फक्त माझ्या सगळ्या चुलत्याची येतं. ते तुम्हाला आपल्याला असं काय आहे. बदले रास्ते बदले चेनिया. हे पण हादग्याचं झाड आहे. हादग्याची फुलं वगैरे तुम्हाला माहीत असतील, त्याचं झाड आहे. वाव, इथं बघा फुलं आले, तर खाली पण पडलेत, पण तिथंपर्यंत माझा हातच नाही पोहोचणार, त्यामुळे मी काही घेत नाही. इकडे चिकू, सगळे चिकू आहेत, चिकू. लिटरली आई सांगू थकली की रानामध्ये खूप जास्त चिकू आले, तर तुम्ही घ्या, आणा काढून, गव्याला बरं चिकू सापडतील तुम्हाला खायला. पण अख्खी सुट्टी, अख्खा महिना असाच गेला.
पण काय चिकू खायलाच नाही भेटले. म्हणजे आई देत होती बरं का, एक दोन आणून, कारण तिच्या हात नव्हतं पोचत. खूप जास्त मोठे मोठे चिकूची झाडे झाले आहेत आणि पोचत नाही तिचा हात. त्यामुळे ती सांगत होती आम्हाला तुम्ही काढून आणा, खा तुम्हाला जीवाला. पण ते लिटरली खराब होऊन गेले. आणि पाहू शकतात एक म्हावळ मला आत्ताच दिसलं. आणि बघू शकतात आंबे तर किती मोठे झाले आहेत, म्हणजे हातापेक्षा जे मूठ असते ना, मुठीपेक्षा मोठे आंबे झाले आहेत. आणि समोरच म्हावळ होतं. म्हणजे हे म्हावळ वगैरे मध वगैरे असा फ्रेश फ्रेश खायला खूप भारी, पण ते म्हावळाची खूप जास्त भीती वाटते. म्हणून चला म्हणलं पटकन जाऊयात, कारण मी एकटीच आले होते. परत ते उठलं वगैरे तर मग नको उगाच ताप. कारण तर इथे बघा हे आंबे किती मोठे झाले आहेत. ह्याचा ना जातीचं नाव वगैरे माहीत नाही मला, पण रसाचेच आंबे दिसत आहेत का, कारण खूप जास्त मोठे झाले आहेत. मोठे मोठे आंबे असतात तर नेहमी मे बी रसाचेच असतात. तरी ते चिकू पण छान आहेत, पण हे छोटे छोटे राहिले आहेत, कारण मोठे मोठे सगळे नेले आहेत. मग छोटे छोटे चिकू म्हणलं, त्यातलं काय मला काही कळत नाही कसं पिकणार वगैरे कधी कधी. मग त्यातलं फक्त एकच चिकू मी घेतला. आणि इथे वरती ना हे जे पेरूचं झाड आहे त्याला पण खूप जास्त पेरू येत होते, पण ह्या वर्षी काय माहिती आलेच नाही. पण त्यानंतर प्रत्येक वर्षी खूप जास्त पेरू येतात त्याला. बाकी मग आंब्याची झाडं आणि मेन म्हणजे नारळाचं झाड तर पाहू शकतात किती जास्त मोठं झालं. आता हे सगळं माझ्या चुलत्याचं आहे, पण तुम्हाला मी दाखवतेली आमच्या शेताच्या शेजारीच आहे. चुलता वगैरे असं काही नसतं. त्यांनी आलं की लगेच आमची आई म्हणजे आई, आम्ही चुलतीला म्हणतो आई, की आई वगैरे लगेचच देतात. त्यामुळे असं काय वेगळं काही नाही आहे आमच्यात. हा फक्त सेपरेट राहतो म्हणून थोडंसं वाटतं कुठेतरी. तर बघा इथे आंब्याची झाडं वगैरे खूप छान, म्हणजे इथंच आहे ना, मला परिसरच खूप जास्त आवडतो. जा चिकू आणायला. आणि आज फायनली मी जायच्या दिवशी आली आहे आणि ते एकच चिकू भेटलं मला, कारण सगळे चिकू संपून गेले. सीजनच संपलाय, वरती आहे भरपूर. तर फक्त एक आंबा आणि एक चिकू घेऊन मी फायनल चालले आहे. 2 तास झालं जवळजवळ मी आले आहे आमच्या शेतामध्ये. आणि शेतामधून फक्त काय नेते, फक्त एक आंबा आणि एक पेरू. आंबा पण नाही तर कैरीच आहे, तिला आता उशीर लागेल मला वाटते. 3-4 दिवस तर लागतील पिकायला. आणि चिकू आहे त्याला पण 3-4 दिवस लागतील. आणि 3-4 दिवस तर माझ्याकडे नाही आहे, तर मला इथंच ठेवून आता जावं लागेल. सासरी जाणार आहे, त्यामुळे स्टील आता मी सासरी आलेले आहे. आठवडा झाला जवळजवळ आले आहे, पण आठवड्यापासून आपले व्लॉग पण आलेले नाही, तर त्याबद्दल सॉरी. चला मग जाते आता घरी, घरचं थोडंफार दाखवते आणि ब्लॉगचा एंड करते. आणि असं जाऊन मला परत ते कॅमेरा वगैरे घेऊन परत असं किती वेळा मला किती जास्त मेहनत करावी लागते. तुम्ही जाता जाता व्हिडिओला एक लाईक करू शकता ना. तर आता इकडे आहे ना वांग्याची झाडं आहेत, कारल्याची वेली आहेत, अजून गवारीची शेंगा वगैरे हे सगळे आमच्या वहिनींनी लावले आहेत, दादाच्या बायकोने. कारण त्यांना खूप जास्त नाद आहे असं छोटं छोटं वगैरे घरच्या घरी करायचा. असं जे बोलतात ना, काहीतरी एक वर्ड आहे त्याला, घरचा बगीचा का काहीतरी असतं, काहीतरी बोलतात, आता खरंच नाही आठवते. तर तसं हे केलेलं आहे. पण हे सगळेजण नेतात, कारण सगळ्यांना पुरण एवढं तरी असतं. ते काही विकत वगैरे म्हणजे विकायला वगैरे नाही करत, असं घरच्या घरीच खायला केलं आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या चुलत्यांना, वहिन्यांना वगैरे सगळ्यांना पुरतं. सगळे ज्यांना जसं लागलं ना तसं नेतात. हे मुगाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा. आता इथे मी चवळीच्या शेंगा घेतल्या होत्या, पण त्या एकदम कच्च्या होत्या. कच्च्या म्हणजे त्यामध्ये दाणेच नाही भरले अजून. मग त्याच इथे पाहत होते. आतमध्ये जाऊन तुम्हाला मी दाखवलं असतं, पण आता उद्या येणार. उद्या मी सासरी जाणार आहे त्यामुळे थोडेसे वांगे वगैरे नेईन इथून. बघू शकतो तो वांगे एकदम फ्रेश आहे. तर छान अशी वांग्याची झाडं इथे. आणि बाहेरून नेट लावलं होतं, त्यामुळे मी आतमध्ये गेले नाही, कारण पलीकडच्या साईडने जावं लागतं. आणि पाहू शकता आमच्या बहिणींनी छान अशी इकडे झाडं वगैरे सगळं लावलं आहे. खरंच असतं ना, नाद मला पण भरपूर आहे. जर का आमचं घर म्हणजे असतं ना, तर मी नक्की लावलं असतं असं माझ्या सासरी. पण आता इकडे आल्याच्यानंतर पण मी लावते. तुम्हाला जसं तुम्ही आल्याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की मी तिथं बाथरूमच्या तिथं पाणी जातं, त्यामुळे तिथं पण झाडं लावली आहेत मी 1-2. आणि समोर तर आहेच आहे. यावेळेस पण मला झाडे लावायची होती, पण सगळा प्लॅन फ्लॉप झाला. कारण की मला ना कुंड्या पाहिजे होत्या. यात्रेतून कुंड्या पण भेटल्याच नाही. भेटल्या म्हणजे पण खूप जास्त महाग होत्या, मग त्यामुळे घेतल्याच नाही. दादा म्हणतो की काय नसते व्हिडिओ काढते, पण म्हणलं काही मी फुकट नाही व्हिडिओ काढत, त्याचे मला थोडी होईना भेटतात पैसे. खरंच मला ना म्हणजे माझ्या जेवढा मोठा व्हिडिओ बनवते ना, त्याचे 1 रुपया 2 रुपये एवढेच पैसे भेटतात फक्त, जास्त काही भेटत नाही. कारण व्ह्यूज खूप जास्त कमी आहेत. 100-200 व्ह्यूजला कितीक रुपये भेटायचे ना. पण तरी पण स्टील मी बनवते, कारण मला आवड आहे म्हणून मी बनवते. थोडे दिवस मध्ये घेतला गॅप, ठीक आहे. आता इथून पुढे कंटिन्यू करेल, छान छान ब्लॉग तुमच्याशी शेअर करेल. त्यासाठी तुमचा पण सपोर्ट असणं खूपच जास्त गरजेचं आहे. कारण जर का मी बनवत राहिले आणि तुम्ही सपोर्टच नाही दिला तर काहीच म्हणजे बनवूच नाही वाटत ना शेवटी. तरी ते आले होते घरी. अनु बाहेर झोपली आहे, तिच्या पायाला लागला आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे. आणि मग बाहेरचं छान असं वातावरण
आणि खरंच मी खूप जास्त मिस करते रायगडला गेल्याच्यानंतर किंवा मग माझ्या सासरी गेल्याच्यानंतर इथलचं वातावरण वगैरे सगळं. म्हणजे मला अक्षरशः आठवतं की मी तिथं असं असं करत होते तसं करत होते. पण आता स्टील काय राहावं लागतं आहे. लहानपणीपासून ह्या अंगणामध्ये बागडलेलं वगैरे, आणि कसं विसरणार ना. हे तर माझंच आहे, असं हक्काचं आहे असं अजून पण मला वाटतं. इथून पुढे काय होईल काय सांगता येत नाही, पण आत्तापर्यंत तर हक्काचं आहे असं वाटतं. कधीच मला परक्याची जाणीव लग्न झाल्यापासून तरी पण अजिबात नाही भेटली. तर इकडनं समोर शेवग्याची झाडं वगैरे खूप सारे आहेत. म्हणजे गावाकडे कसं घरच्या घरी ना जरी भाजीपाला नाही आणलं तरी पण घरच्या घरी भागून जाते एवढं तर असते. पण आमचा शनिवारचा बाजार असतो त्यामुळे ना प्रत्येक शनिवारी जातोच आम्ही, म्हणजे मम्मी वगैरे. तर इथे ना छान अशी काल बाजार होतं, मग चिंचपाणी आणलं होतं तिथून. मग छान असं चिंचपाण्याची भेळ बनवली. चिवडा तर काही यात्रेला बनवलेला तोच शिल्लक आहे थोडासा. मग छान अशी भेळ बनवली. अनुला म्हणलं खायचं का, पण तिला नव्हतं खायचं. तिला म्हणलं धर माझा व्हिडिओ काढ थोडासा, तर तिने हा हलवला आहे असा व्हिडिओ काढला आहे. चला मग भेटू आपण उद्या. बाय.